नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद. विधानसभेचे पडगम या कार्यक्रमामध्ये आपलं सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आज आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार दादासाहेब ओवाळ यांची आज आपण भेट घेणार आहोत. दादासाहेब, जय भीम. नमस्कार. जय भीम. जय भीम. दादासाहेब, माझा पहिला असा प्रश्न आहे की आज आपण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीला सामोरे जात आहात. आपण कोणते मुद्दे घेऊन या निवडणुकीत सामोरे जात आहात? एकंदरच कोरेगावची ही आताची असलेली विधानसभेची निवडणूक एक ऐतिहासिक आणि आटाटटीची आहे. याच्यामध्ये दोन प्रस्थापित पुढारी इथं आहेत. पैशाचा बाजार चाललेला आहे आणि पैशाचा उत्माद चाललेला आहे. कार्यकर्ते मतदान विकत घेण्याच्यापर्यंत गेलेले आहेत. पण एक मतसुद्धा काही करू शकतं ते आपण 2013ला पाहिलं. या अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं त्यावेळेस. आणि त्यामुळं मी हे जे आमचे तमाम आंबेडकरी अनुयायी आहेत त्यांना सांगितलेलं आहे की वन वोट वन व्हॅल्यू हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे. आणि एक मताचा अधिकाराची निश्चितच त्यांना येणाऱ्या काळामध्ये प्रस्थापित लोकांना किंमत कळेल. आणि मुद्दा जर पाहायचा झाला तर माझ्या कोरेगावच्या जनतेला, सर्वसामान्य जनतेला जर एखादा साधा सर्पदंश झाला तर इथून 30 किलोमीटरवरती सातारला जावं लागतं आहे. म्हणजेच आमच्या कोरेगावच्या आणि खटावच्या बांधवांना इथं चांगलं हॉस्पिटल नाही आहे. आणि हॉस्पिटल नाही, तसंच मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही. आज इथं पाहतो आहे मी, पुशेगाव खटावपासून मुलं चांगलं कॉलेज म्हणून सातारमध्ये येतात. म्हणजे चांगल्या शिक्षणाची सुविधा नाही, आरोग्याची सुविधा नाही. आणि अशा असंख्य प्रश्न असताना फक्त इकडून तिकडून विकून पळून गेल्यामुळं प्रत्येकाकडे पैसा भरपूर आहे आणि त्या पैशाच्या जोरावरती मतदार विकायला लागले आहेत आणि विकत घ्यायचा बाजार चाललेला आहे. आणि त्या बाजाराला छेद देण्याकरताही आम्ही आज रिपब्लिकन पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आणि सर्वसामान्य जनता माझ्याबरोबर आहे, एवढं मात्र निश्चित आहे. दादासाहेब, माझा पुढचा प्रश्न असा आहे, आपण म्हटलं की दोन प्रस्थापितांच्या विरोधात आपण ही उमेदवारी आपली आहे. या दोन प्रस्थापितामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आमदार शशिकांत शिंदे या निवडणुकीला सामोरे जातात व महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आमदार महेशजी शिंदे या निवडणुकीला सामोरे जातात. ह्या दोन प्रस्थापितांविरोधात म्हणजे नेमका महेश शिंदेच्या विरोधात म्हणायचं की शशिकांत शिंदेच्या विरोधात? एकंदरच जर आपण पाहायला गेलं तर महायुती ही ही स्थापनात आहे आणि जी आपली महाविकास आघाडी आहे ती नागनाथ आहे. हे एकंदर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत या. आणि त्यामुळं यांना जर पाहायला गेलं तर एकंदरच माझ्या कोरेगाव, खटाव आणि साताऱ्यातील जनतेचा असंख्य प्रश्न आहेत आणि त्याच्यामध्ये दलितांचे अनेक प्रश्न आहेत. या एखाद्या नेत्याने एखाद्या दलितांच्या प्रश्नावरती आवाज उठवला आहे का? मग माझी कोरेगाव, खटावमध्ये दलितांच्या मताची संख्या साधारणपणे 40,000च्या आसपास आहे. तरीसुद्धा आमचा उमेदवार का नसावा, दलितांचा उमेदवार का नसावा? कारण आम्ही काही असंच मतदान करायचं का? आणि मग जर आपण पाहायला गेलं तर बाबासाहेब आंबेडकरांची ज्या वेळेस संविधानाची मोडतोड होती त्यावेळेस ही दोन्ही नेते मुग गिळून गप्प बसले असतात. यांना फक्त मागासवर्गीयाची, त्यातली त्यात बौद्ध, मातंग आणि चर्मकार ढोर यांची फक्त मतं पाहिजे ती. आणि त्यांच्या प्रश्नावरती हे बोलायला धजवत नाहीत. आज आपण पाहतो आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा ज्या प्रतीचा कलर होता तो कलर पूर्वी स्काय ब्ल्यू कलरची प्रतिभा ही असायची संविधानाची प्रत, परंतु आता यांनी लाल प्रत केलेली आहे. याचं कारण काय? कारण बाबासाहेब आंबेडकरांना लाल कलर हा कधीही मान्य नव्हता. बाबासाहेब आंबेडकर लाल कलर हा दहशतवादाचा कलर मानतात आणि ब्ल्यू कलर हा सर्वसामान्याचा कलर आहे. म्हणून ब्ल्यू कलर हा संविधान प्रतेला ठेवला होता. मग या मोदी सरकारनं संविधानाची गालमोल करताना हे संविधानाच्या प्रतीचा कलर बदललेला आहे. म्हणजे हे हळूहळू संविधानाची मोडतोड करत आहेत. आणि संविधानाचं रक्षण करताना आम्हाला आंबेडकरी स्तुप्त असणारा, जो हत्तीसारखा स्तुप्त आमचा बहुजन समाज आहे, हा स्तुप्त असणारा समाज आपल्याला जागा करावा लागणार आहे. आणि म्हणूनच जरी यांची कुठेही सत्ता असली पण जर यांनी संविधानाला घाला घालण्याचा प्रयत्न केला तर या भडव्यांची आम्ही स्वर्गातली सुद्धा सत्ता बाबासाहेब आंबेडकरच्या विचारावरती पलटून टाकू, एवढं मात्र निश्चित आहे. दादा, आता तुम्ही म्हटला संविधानाची प्रत लाल आहे. 2024ची जी लोकसभा निवडणूक झाली त्यामध्ये काँग्रेस पक्षाने आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीने
संविधान बचाव नारा दिला होता. मग याबाबत काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीने कोणती भूमिका घेतलेली आहे का? आता त्या काँग्रेसचे जे नेते आहेत राहुल गांधी, ते सातत्यानं त्या संविधानाची जे नवीन प्रत आहे ते दाखवत आहेत की तुम्ही असं का केलेलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरला पूर्वीपासून जे लाल कलर अजिबात मान्य नव्हता. लाल कलर म्हणजे क्रांतीचं प्रतीक आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कुठलीही क्रांती ही रक्त सांडून करता येणार नाही, तर कुठलीही क्रांती ही जर करायची असेल तर विचारानं केली पाहिजे. आणि विचार हा बुद्ध फुले शाहू आंबेडकरांचा विचार असला पाहिजे, आणि तरच ती क्रांती होणार आहे. रक्तानं लिहिलेल्या क्रांतीमध्ये दीर्घकाळ चांगली बीजं ओढली जात नाहीत आणि मिळत नाहीत. दादासाहेब, माझा एक असा वेगळा असा प्रश्न असा आहे की एकंदरीत आपण बघितलं राज्यामध्ये तर दलित आणि मुस्लिमांची मतं हे प्रॉपर महाविकास आघाडीला जातात असं एक राजकीय तज्ज्ञांकडून बोललं जातं. मग आता आपली उमेदवारी ही महाविकास आघाडीच्या विरोधात म्हणायची. तर 24ला आपल्याला भारताचं संविधान वाचवावं म्हणून आम्ही बिनशर्त महाविकास आघाडीला पाठिंबा दिला. अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार उभा होते. मी सुद्धा स्वतः सातारमधनं उमेदवार होतो. परंतु ज्यावेळेस आम्ही तुम्हाला बिनशर्त पाठिंबा देतो या त्यावेळेस तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये वाटा देणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस तुम्हाला तुमचा हेतू आमचा हेतू एक होता 2024ला, आणि आपण त्या निमित्तानं संविधानाची मोडतोड करणाऱ्या या महायुतीला आपण थांबवण्यासाठी आटोकाटीचे प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये यश आलं. पण यश आल्यानंतर पुढं तुम्ही मित्रपक्षाने बिनशर्त पाठिंबा दिला. तुम्ही मित्रपक्षाला ज्या 288 पैकी जागा आहेत त्याच्यामध्ये 5-7 जागा तरी मित्रपक्षाला देणं गरजेचं आहे. कारण आम्हालासुद्धा सत्तेची गरज आहे आणि सत्तेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला प्रश्न मांडता येणार नाहीत. आणि त्यासाठी महाविकास आघाडीनं आम्हाला गृहीत धरू नाही. कारण जरी तुम्ही एक जण सापनात असेल एक नागनाथ असेल तरी या दोन्हीचं बी विष काढण्याची ताकद आंबेडकरी अनुयायांकडे आहे ना. त्यामुळं आम्हाला त्यांनी गृहीत धरू नाही म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाने साधारणपणे 99 अर्ज भरले होते. त्यात काही छाननीमध्ये निघाले आणि काहीजण आता जवळजवळ 32 ते 35 आमचे उमेदवार लढत आहेत. स्वतः आमचे राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा, जो राष्ट्रीय अध्यक्ष म्हणजे आजपर्यंत राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात तुम लढो हम कपडे संभालेंगे, लेकिन ऐसा नहीं हुआ. हमारा नेता अभी लढ रहे हैं. वो चेंबूरमधून लढत आहेत ते. म्हणजेच आम्ही ठरवलेलं आहे की आता आम्हाला वाटत होतं की आम्ही महाविकास आघाडीमध्ये आम्हाला काहीतरी सत्तेत वाटा मिळेल, पण मागणे से भीक मिळती आहे, छीनने से अधिकार, म्हणून आम्ही आता स्वतः इलेक्शनमध्ये उभं राहिलेलं आहे आणि बघू काय होतं ते. दादा, 4 वर्ष 11 महिने आपण संघर्ष हमारा नारा आहे म्हणत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवता, आंदोलन करता, अनेक वेळा आपल्यावर गुन्हे दाखल होतात. म्हणजे संपूर्ण हे बघितलं तर 1 महिन्यात आपण निवडणुकीला सामोरे जातात. एकंदरीत चळवळीतला कार्यकर्ता म्हटलं की आंदोलनं, मोर्चे, म्हणजे संपूर्ण याचं जीवन सर्वसामान्य लोकांसाठीच तो लढत असतो, झगडत असतो. आता निवडणुकीला सामोरे जात असताना कसं वाटतं आपल्याला? अत्यंत, आणि तुमचा प्रश्न चांगला आहे, परंतु एक लक्षात घ्या, आज आंबेडकरी चळवळीच्या पूर्वीच्या नेत्यांनी लढाया लढल्याच नाही. त्या म्हणजेच फक्त रस्त्यावरची लढाई लढणे आणि ही बेसची लढाई जी आहे निवडणुकीची, या टायमाला आपलं बहुमोल मत लोकांना देऊन त्यांच्या पाठीमागं उभं राहणं. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या राजाच्या राणीला सुद्धा एक मताचा अधिकार दिला आहे, राजाच्या आईच्या मताला एक अधिकार दिलेला आहे, आणि इथं माझ्या गोरगरीब भगिनी आहेत त्यांच्याही मताला एकच व्हॅल्यू आहे. मग 1 वोट 1 व्हॅल्यू अशा प्रकारचा विषय असतानासुद्धा आपल्या तत्कालीन नेत्यांनी निवडणुका लढवायच्या नाहीत, फक्त आपल्यालाच काहीतरी मिळवायचं, मंत्रिपद, खासदारपद, नामदारपद, आणि कार्यकर्त्याला असंच झोंबत ठेवायचं. परंतु आताच्या काळामध्ये 2024च्या काळामध्ये 20व्या शतकामध्ये तरुणांना जागृती आलेली आहे. आज आपण पाहतोय की कोरेगावमध्ये आज आपण सुरुवात केलेली आहे. निश्चितच ही जी निवडणुकीची लढाई आहे ती आता निश्चित आम्ही तोडक्या मोडक्या सैन्याच्या जोरावर करतोय, पण ही निष्ठावंताची फौज आहे. आज आपण पाहतोय की एका आमदाराचा फॉर्म भरायला 30 माणसं, दुसऱ्या आमदाराचा फॉर्म भरायला 30 माणसं, अशा प्रकारे फक्त झेंडा बदलला जातो पण व्यक्ती बदलला जात नाही. अशा पद्धतीचा खेळ त्यांनी आता गेल्या 4 दिवसापूर्वी केला होता फॉर्म भरायच्या काळामध्ये. आता ही तेच करतात. आता त्यांनी मला एक सांगा, तुम्ही पत्रकार बांधव म्हणून मला एक सांगा की त्यांच्या दोघांच्यात स्वतः आहे का की मी निवडून येणार आहे म्हणून गॅरंटी दाखवायचा. आता ते गॅसवर आहे, ती आहे ती, कारण आमचं सलाईन तिथं पडलेलं आहे. आणि त्यामुळं ये तो अभी झाकी हे काय, ये तो अभी झाकी आहे, बाकी पुन्हा दिल्ली अभी बाकी आहे. हे सलाईन कोणासाठी असणार? दोघांना पण, म्हणून तर सांगतो ना, दोघंही आता कोणाचं नाव ऑक्सिजनवरती आहे ती, दोघंही ऑक्सिजनवरती ती. 2 शिंदे ऑक्सिजनवरती आहेत. दादासाहेब ओवळ म्हणतात 2 संधी ऑक्सिजनवर आहेत.
त्यांनी ठामपणे सांगायचं नाही की मी येतोय, मी येतो नाही, अरबीची येऊन जातोय, दोघांच्या बंद मीच येऊन जातो. म्हणजे एकंदरीत आता ह्या मतदारसंघामध्ये खटाव तालुका, सातारा तालुक्यातील गावं, कोरेगाव तालुक्यातील गावं येतात. आपल्याला ह्या ग्रामीण भागामध्ये फिरताना लोकांचा कसा प्रतिसाद कसा मिळतो? म्हणजे एक लक्षात घ्या, हे जागृतीचा महामेरू आहे. निश्चित आम्ही जी फळं लावतोय ती अत्यंत खडकाळ भूमीवरती फळं लावतोय. हे झाड उगवायला आम्हाला वेळ लागेल, पण निश्चित याची फळं ज्यावेळेस येतील त्यावेळेस रसाळ आणि चांगली असतील. आता सुरुवात झालेली आहे. वाड्या वस्तीतील माझ्या भगिनी जागे झालेल्या आहेत, त्या माझे भाऊ जागे झालेले आहेत, माझा तरुण जागा झालेला आहे. निश्चित इथून कुठून तरी आपण पाहतोय महापुरुष कुठंतरी जन्माला येतात आणि त्यानंतर एखादा महापुरुष एखाद्या दिशा पलटून टाकतोय. निश्चित या भगिनीमध्ये या तरुणांमध्ये असा एक दादासाहेब ओवळांच्या माध्यमातून एक माणूस कार्यकर्ता तयार होईल की तो जिल्हा पेटवून दाखवेल आणि जिल्ह्याचं राजकारण एखादी चालवायचा प्रयत्न करेल, असे हे निश्चित होणार आहे. पण आता पण हे कुणाला तरी सुरुवात करणे गरजेचं आहे आणि त्या सुरुवात आम्ही केलेली आहे, माझ्या या भगिनींनी केलेली आहे, माझ्या या भावांनी केलेलं आहे. आणि निश्चित आज संविधानाला जो संविधानाला मानतो आणि ज्याला या देशामध्ये संविधान पाहिजे. आज आपण पाहतो की कोरेगावमधल्या जनता हुकुमशाहीला, दडपशाहीला, दादागिरीला बळी पडत आहे, भयभीत झालेले आहे. लोक आवाज काढायला तयार नाहीत. तो कुठला तरी एक पिक्चर बघितला मी, अनिल कपूरचा, फॉर्म भरायला सुद्धा जात नाहीत लोक. परंतु अशी दहशत इथं आहे, कुणी फॉर्म भरायला गेला, कुणी स्टिकर वापरला, त्याला टेकट्याला मारते ती पोलीस स्टेशनमध्ये. पोलीससुद्धा इथं त्यांचे चमचे दलाल झालेले आहेत. आणि हे जर सगळं बदलायचं असेल तर हे बदलण्यासाठी संविधानच महत्त्वाचं आहे. आणि संविधान महत्त्वाचं आहेच आणि संविधान तर आहेच, पण संविधान चालवणारी रस्त्यावरची काही आंबेडकरी नेते मंडळी पाहिजेत. म्हणजे या प्रस्थापितांना विस्थापित आमची जी मंडळी आहेत ते जाब विचारतील आणि निश्चित संविधानाप्रमाणे चालणार आहे सगळं. आपली लढाई कोणाच्या विरोधात आहे? आपली लढाई हे जो भारतीय संविधानाचा विरोधक आहे, जो भारतीय संविधानाची मोडतोड करत आहे आणि जो संविधानाच्या समोर झुकण्याचं फक्त नाटक करत आहे, अशा बाजारभुंग्याने त्यांच्या विरोधात आपली लढाई आहे. अगदी आताच दादासाहेब ओव्हाळ जे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत व सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणूनही काम करत आहेत, त्यांनी अतिशय व्यवस्थितरित्या त्यांनी नेमकं या विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जात आहेत, दलित बहुजन समाजामध्ये कशा पद्धतीने कुठला संदेश घेऊन जात आहेत, ही आपली रोखठोक भूमिका मांडली. दादासाहेबांनी आम्हाला आपल्या प्रचार कार्यामध्ये व्यस्त असतानासुद्धा वेळ काढून मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद, आभार आहे.